झाला आणि संत जनाबाईचा सुद्धा गोदावरीच्या पवित्र काठीवरचा जन्म झाला। असं जे पवित्र तो देशवाणी पुण्यवंत जेथे हरी किंवा तो अच्युतमध्ये अशा पद्धतीचं त्याचं वचन आहे, अशा संत जनाबाई या गंगाखेड जिल्ह्यामध्ये या कर्मभूमीवर जन्माला येऊन त्यांनी एक महत्कार्य केलं। त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती आपल्या समोर आपल्या दिलेल्या वेळेमध्ये 10:30 पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रत्येकाने संतांचं चरित्र महिला मंडळाने या ठिकाणी एका महिलेचं कीर्तन आहे, एका महिलेचा अभंग आहे आणि त्या महिलेच्या अभंगाच्या माध्यमातून त्या महिलेचं वर्णन ती किती महिला कर्तृत्ववान होती याविषयी आपल्याला थोडक्यात सांगायचे। संत जनाबाईचा गंगाखेडमध्ये ज्यांचा जन्म झाला, गंगाखेडच्या जनाबाई पंढरपूरला भगवंताच्या सानिध्यामध्ये भेटीला गेल्या। तिकडंच देवरूप झाल्या नामदेव महाराजाच्या घरी भगवंताच्या या सानिध्यामध्ये या ठिकाणी नामदेव महाराजाच्या स्वाधीन पांडुरंग परमात्म्याने त्यांना केलं। नामदेव महाराजाच्या घरी सेवा करणारी एक सेविका किंवा एक दासी किंवा आपल्या भाषेमध्ये नौकर काम करणारी एक महिला, त्या महिलेने लिहिलेला अभंग आहे। अभंग असं आहे महाराज, संतांचं चरित्र काही विनंतीपर असतं, काही उपदेशपर असतं, काही वैराग्यपर असतं, काही अनेक प्रकारानं संतांचं चरित्र असतं, काही विनोदपर असतं, पण काही संत जनाबाईचं चरित्र वादाचा प्रकार आहे। संत जनाबाईंनी साक्षात जगाचा नियंता जो भगवान परमात्मा आहे, त्या जगाच्या नियंत्या भगवान परमात्म्याबरोबर संत जनाबाईंनी आपला वाद घातलेला आहे किंवा दुसरी गोष्ट भांडण मांडलेलं आहे। मग भांडण करत असताना माणसाला जीवनामध्ये सुख आहे का महाराज? कोणला? भांडण करणाऱ्याला सुख नाही। भांडणामध्ये सौख्य नाही, प्रेमानेची जगूया आणि विकासाची वाट नवी लोक अदालत पाहूया। भांडणारे माणसं जिरतात, भांडण संपत नसतं। काळ्या कोटवाले खाकीवाले माणसं या ठिकाणी मोठी होत असतात। त्या संत जनाबाई काही सर्वसाधारण व्यक्ती नाहीत महाराज, एका दासी म्हणून काम करणाऱ्या जनाबाई। भांडण काही सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारख्या टोपीवाल्याकडे नाही, जो जगाला टोपी घालतो त्या देवाकडे भांडण आहे तिचं। त्या पांडुरंग परमात्म्याला जनाबाई म्हणते, देवा लबाडा, चांडाळा, बेसरमा, गांजरगोंड्या, तुला लाज वाटायला पाहिजे। माणसाने कोणाशी कसं बोलावं याची माणसाला अक्कल आणि ज्ञान असलं पाहिजे। साधारण नौकर घरी काम करणारी, नोकरीचं काम करणारी, भांडे घासणारी, दळण दळणारी, गौऱ्या वेचणारी सर्वसाधारण बाई जगाच्या मालकाबरोबर भांडते। पण भांडण करत असताना भांडण कोण करतंय? शंकर महाराज। भांडण जे माणसं सत्यवान इमानदार माणसं भांडण करतात। भांडणाचे 2 प्रकार असतात। भांडण एक जण भांडणामध्ये खरं असते आणि दुसऱ्या गोष्टीचं दुसरं माणूस खोटं किंवा लबाड असते। भांडणं कोर्टामध्ये दोघांचे चालू असतात, त्याच्यापाशी एक लबाड असते आणि एक इमानदार असते। इमानदार माणसाला लबाड माणसं गुणानं जगू देत नाहीत। शंकर महाराज, समुद्रातले मोठे मासे लहान माशाला खातात, हा सृष्टीचा नियम आहे गोरख भाऊ। म्हणूनच मी एका भाषणामध्ये बोलून गेलो, खाकी आणि खादीमध्ये खरा चोर दडला या आणि म्हणून सगळा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढला या। विठाला विठाला। आपल्या कार्यक्रमाचा सौंदर्य मर्दंगाचारी चांगले, विनेकरी चांगले, त्यातल्या त्यात या कीर्तनाचं सौजन्य लाऊडस्पीकरवाले हे सुद्धा या ठिकाणी चांगला आवाज देणार आहेत, हे आपल्याला माहितच आहे। ऐकणारी महिला मंडळीची लोकसंख्या जास्त आहे म्हणून महिलेचा अभंग निवडलाय। संत जनाबाई पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यात गेलेल्या असताना देवाला भांडायला सुरुवात केली। तुमच्या जनाबाई देवाला का भांडतात महाराज? याचं कारण सांगतो। संत जनाबाई नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसाची सेवा करण्याकरता नामदेवाच्या घरी आणि नामदेवाच्या घरी